शिक्षणात MSc होऊन पण तुम्ही हे क्षेत्र कसं काय निवडलं? MSc होऊन आता माझं TCSला सिलेक्शन झालं होतं. आता त्याचा असं आहे की माझ्या हाया शिक्षणावर मला 30-35 हजार रुपये पगार मिळाले असते. मग आता तेवढं तर काय मला घरी मग 3 म्हशी पाळल्या तरी माझं तेवढं पेमेंट भेटून जाते मला. आणि दुसरी गोष्ट तिथं सगळं प्रेशर आणि लोकांच्याच हाताखाली झालं. इथं तसं स्वतः मालक आहे तुम्ही. त्याच्यामुळं मी सगळा विचार करून क्षेत्र निवडलं. आणि पहिल्यापासूनच आपल्याला बिझनेसची आवड होती. मग बिझनेस असा करायचा की कुठल्याही कंडिशनला चाललाच पाहिजे, म्हणून मी दुग्ध व्यवसायाची निवड केलेली आहे. म्हशीनं जास्त काळ दूध देण्यासाठी असं काही सिक्रेट नाही. जेवढा जीव आपण म्हशीला लावतो तेवढा जीव या बारक्या बाळांना पण लावला पाहिजे. कारण ती दूध ही आपल्यासाठी देत नसती तर त्या बाळासाठी देत असते. मग ती बाळ जेवढं चांगलं सांभाळेल तेवढं चांगलं म्हैस पण दूध देणार. त्याच्यामुळे हेच याच्यातलं महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं चांगला जीव त्याला लावायचा, कारण आईचा जीव ही वासरावर असतं, आपल्यावर नसतं. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी केली गायांच्या बराबरीनं दूध देते त्या. आता आमच्याकडे सगळ्या म्हशी 16 पासून 22-23 पर्यंत आहेत त्या. मग गाईच्या दुधाला आजचा 25 रुपये भाव आहे, आमचा 55 रुपये भाव आहे. मग आम्हाला फॅटवर तसा रेट मिळत नाही तर तसा पण अन्याय आहे आमच्यावर. फॅटवर दूध जात नाही आमचं. मग कुठं 25 रुपये आणि कुठं 55 रुपये आणि खात्यात तेवढंच दोन्ही पण. त्याला मेंटेनन्स आहे दवाखान्याचा, हिला 0 मेंटेनन्स आहे. हा फरक आहे. विचार केलास तर गाई 100 मधले 60 रुपये खाती, म्हैस 100 मधले 30 रुपये खाती, 70 रुपये आपल्याला देते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली या गावात आलेलो आहे. तर या तरुणाने MSc शिक्षण होऊन पण हा व्यवसाय चालू केला. तर यांच्याकडे 20 मोरा मशीनचा गोठा आहे, तुम्ही मागं बघू शकताय. तर आपण आज यांच्याकडून नवीन शेतकऱ्यांनी सुरुवात कशी करावी, यांना सुरुवातीला काय अडचणी आल्या आणि यांनी जॉब सोडून हे क्षेत्र का निवडलं, हे अशी संपूर्ण माहिती आणि यांच्या गोठ्याचं नियोजन आणि या व्यवसायाबद्दल त्यांचं मत काय आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार साहेब. आपला परिचय? मी अक्षय दत्तात्रय चव्हाण, राहणार नारायण चिंचोली, तालुका पंढरपूर. आपलं शिक्षण काय झाले? माझी MSc झालेली आहे प्लेन. MSc होऊन पण या म्हैस पालन व्यवसायाकडे कसं काय वळालं? कोरोनामध्ये माझी डिग्री झाली आणि आधीपासूनच बिझनेस काहीतरी करायचा असं डोक्यात होतं. मग त्यातून बरेच व्यवसाय केल्यानंतर मला हा व्यवसाय चांगला आवडला. जे कुठल्याही कंडिशनमध्ये हा व्यवसाय एकदम चांगल्या रीतीने चालू शकतो. त्याच्यामुळं हा मी व्यवसाय निवडलेला आहे. मला जॉब लागला होता पण मी केला नाही. हो, TCS कंपनीत मला जॉब भेटला होता 14,000 रुपये या पॅकेजने महिन्याने. मी केला नाही. आपल्याकडं आता बरेच शेतकरी गाय पालन करतात, तुम्ही म्हैस पालन व्यवसाय कसं काय? मी ज्या वेळेस यात उतरलो त्यावेळेस आमच्या पण गायीच होत्या. मग असं जाणवलं की 70-80% मेंटेनन्स गाय घेते, 20-30% फक्त प्रॉफिट राहतोय. म्हणजे बरेच प्रॉब्लेम आहे त्यांचे, मस्टडी होणं, आजारी पडणं, असं खूप सारे प्रॉब्लेम बघून मग आम्ही गाय विकून म्हशी घेतल्या. आपल्याकडं आता टोटल किती म्हशी आहेत? 19 म्हशी आहेत आणि एक गाय आहे. जी गाय ह्याच्यासाठी ठेवली ती पण दिवसाचं 28-30 लिटर दूध देते म्हणून. 19 म्हशी आहेत? हो, 19 म्हशी आहेत आणि सगळ्या यातल्या 10 म्हशी हरियाणाच्या आहेत. 9 आपण सुरुवातीला घोडेगावच्या नगरच्या बाजारातून घेतलेल्या. कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सध्या 2 जातीच्या आहेत, मुरा आणि जाफर. मुरा आणि जाफर? हो. काय फरक वाटतो मुरा आणि जाफराबादीमध्ये? जाफराबादी म्हशीचा दुधाचा काळ थोडासा कमी आहे. दूध ह्या 20-22 लिटर देतात आणि मुरा म्हशीचा दुधाचा काळ एकदम जास्त आहे. हाच फरक, दुसरा काय फरक नाही. तुम्ही सुरुवात करताना किती म्हशीपासून केली? 2 म्हशींपासून केली होती. 2 म्हशीपासून एवढं भांडवल कसं वाढवत गेला तुम्ही? 2 म्हशींपासून एवढं भांडवल, 2 म्हशींचं दूध मी डेअरीला वाढत होतो. मग त्यानंतर असंच मग थोडंसं वाढत मग त्याच्यानंतर 2 खरेदी केल्या. मग मी पंढरपूरला घरोघरी दूध देत होतो. मग त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस दूध वाढलं त्यानंतर मग आम्ही 3 महिन्याच्या टप्प्याने 2-2 वाढवत गेलो आम्ही. म्हशी तुम्ही हरियाणातून खरेदी केल्या. आता बरेच शेतकरी म्हणतात की हरियाणातल्या म्हशी सेट होत नाहीत, तिथं जेवढं दूध सांगेल तेवढं दूध निघत नाही. नाही, असं काय नाही. उलटं हरियाणापेक्षा इथं जादा दूध देतात आपल्या इथं. तिकडं टोटली सगळं वाळल्या चाऱ्यावरच म्हशी असते. त्या आपल्या इथं हिरवा चारा असल्यामुळं तिथं 16 देणारी म्हशी 18 लिटर दूध देते आणि प्रवासातून आलेले असतात.
त्याच्यामुळे सुरुवातीचे एक 8-10 दिवस त्यांना सेट व्हायला इथं जातात. मग त्यावेळेस आपण गोळ, मोहरीचं तेल, चारा, काय कॅल्शियम वगैरे जे काय हवं त्यांना ते दिलं पाहिजे. नंतर त्यांचा व्यवस्थित सूर लागतो आणि थोडंसं मिनरल्स वगैरे लक्ष दिलं ना काही अडचण नाही. तर आमच्याकडे 3ऱ्या व्याताच्या म्हशी आहेत इथं, अशी काही अडचण नाही आहे. हो, सेट व्हायला ती काय अडचण येते? काय अडचण नाही. सुरुवातीला आता 8-10 दिवस, आता आपण कुठून ट्रॅव्हल करून आलं तर आपल्याला 2 दिवस थोडं अशक्तपणा, तसं मशीन नाही. सुरुवातीचे एक 7-8 दिवस इथं अशक्तपणा जाणवतो. सेट व्हायला एक 8-10 दिवस जातात. मग त्यात कॅल्शियम, गोळ, मोहरीचं तेल हे बरंच काय काय द्यायचं आपण त्यांना. म्हशी खरेदी करताना तुम्ही काय पाहून खरेदी करताना? आता म्हशी खरेदी करताना त्यांची साईज, त्यांची कासाची साईज, त्यांची सडं, त्यांची बॉडी, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि काय बघता हे म्हणण्यापेक्षा तिथून दूध काढूनच आणतो मी. म्हणजे कसं असं काय बघून वगैरे घ्यायचं नाहीत. 2-3 टायमाच्या तिथं धारा काढून वेलेल्याच म्हशी खरेदी केली. ती वेळ झालेली म्हैस आपण खरेदी करत नाही. काय किमतीपासून काय किमतीपर्यंत म्हशी? आमच्याकडे कमीत कमी एक 20ची आहे आणि हायेस्ट एक 65ची आहे. आपल्या जे आता गोठ्यावर म्हशी आहेत ती किती दूध देणाऱ्या म्हशी आहेत? 15-16 पासून 23 लिटर पर्यंत आहेत. 23 लिटर. 2 म्हशी आहेत 23 देतात, बाकी सगळ्या 15-16च्या पुढे आहेत. हो. आता 19 म्हशींपैकी किती म्हशी दुधावर आहेत आपल्या? 11 म्हशी दूध देतात. 11 म्हशी दुधावर आहेत. हो हो. किती दूध निघतं? 11. 100-120च्या रेंजमध्ये सध्या चालू आहे आमचं दूध. हां. ह्या दुधाची विक्री तुम्ही कशी करता? आमचं 3 वर्षापासून एकच डेअरीवाला आहे. बाय प्रोडक्ट बनवतात, पनीर, लस्सी, अजून काय कुल्फी वगैरे. मंगळवेड्याच्यात माळी म्हणून ते घेऊन जातात इथून आमचं दूध. आणि मंगळवेड्यावरून त्यांना वाहतूक लांब पडते. मग ते दुधाला कधी उशिरा येतात, कधी लवकर येतात. मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं की एकदा दूध खराब झालं त्याच्यानंतर आम्ही मग चिलिंग मशीन स्वतः घेतलेली आहे. 200 लिटरची कॅपॅसिटी आहे. मग ते 2 टायमाचं एकदाच दूध देतो आम्ही थंड करून. आणि थंड करून दिल्यामुळे जरा दुधाला क्वालिटी पण चांगली जाणवते. त्याच्यामुळे चिलिंग करतोय. हो. आता म्हशी आपल्या 22-23 लिटर पर्यंत देते. ह्यांचं फॅट कसं लागते ह्या मशीनचं? 7-8 पासून 8-0 पर्यंत. हो. 8.5ची मी हायेस्ट फॅट बघितलेली आमच्या म्हशीच. हो. आपल्या आता ह्या संपूर्ण गोट्याचं दिवसभराचं नियोजन कसं असतं? संपूर्ण गोट्याचं नियोजन थोडक्यात सांगतो, डेपमध्ये जात नाही. 4:30ला बाह्या उठतो, सगळं स्वच्छता करून घेऊन वैरण ही त्यांना टाकायची. त्याच्यानंतर आम्ही टाकून 6ला धाराला बसतो. आधीच बसत असतंय पण म्हशी कमी दुधाची असल्यामुळे 6ला बसतो. 1 तासाभरात धारा काढून झाल्यानंतर यांना धुवून सगळं 10पर्यंत सगळं झालं की 10ला यांना पाणी दावणीत भरून बसायला सोडतो. त्याच्यानंतर 4ला परत तेच चालू होतं. 5:30ला धाराला बसले की 6-6:30पर्यंत धारा होते. नंतर दावणीत पाणी भरायचं आणि सोडून द्यायचं त्यांना आराम करायला. आम्ही गोटा डिस्टर्ब अजिबात करत नाही. जेवढा होईल त्यांना आराम देतो आम्ही. जेवढा आराम करेल तेवढा दूध ज्यादा. चाऱ्यात आता कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देता तुम्ही? चारा काय नाही, आपला नॉर्मली घास आणि हरभऱ्याचं बुसकट आणि ऊस असा मिक्सिंग चारा आपला. किती प्रमाणात? ती टप आपला 20 किलोचा. सकाळी 1 टप, संध्याकाळी 1 टप. ह्या म्हैस पालन व्यवसायाविषयी काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल? कुठं बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा, कुठं दुसऱ्याच्यात कामाला जाण्यापेक्षा, इकडं तिकडं भटकण्यापेक्षा आपला एक 10 म्हशींनी जरी चालू केलं तरी आरामात एक चांगलं 5-6 माणसाचं कुटुंब एकदम व्यवस्थित ऑफिशियली जगू शकतं. बाकी काय नाही याच्याबद्दल. आणि जास्त प्रमाणात केलं तर मग तुम्ही गडी ही ठेवून एखाद्या कंपनी टाईप सिस्टीम राबवू शकता. जसे आमचे आता मी इथं नसलो तरी आमचं अगदी व्यवस्थित सगळं रोजचं शेड्यूल चालतं, काही अडचण नाही. आणि जी गाड्यांचा प्रॉब्लेम म्हणतात ना, असं काय नसतंय. जास्त म्हशी झाली गडी ठेवावं लागतो, चांगले पेमेंट द्यावं लागतं. कारण ते पण एवढ्या लांबनं बनारसवरून इथं यायचं म्हणजे ते त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे चांगलं पेमेंट द्यायचं. आता आमच्या बायाला 20,000 पगार आहे महिन्याला. हो. एक जणच आहे का? हो, एक जणच आहे. किती म्हशी सांभाळतो तो? एकाची कॅपॅसिटी 25-26 म्हशीची असते. 25 हो. हां. आपल्याकडं आता दूध वाढीसाठी शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे म्हशीच्या? दूध वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं चांगल्याच क्वालिटीचं जनावर खरेदी केलं पाहिजे. आणि चांगल्या क्वालिटीचं जनावर खरेदी केल्यानंतर त्याची निगा पण चांगली राखली पाहिजे. 2 टायमाला धुणं, व्यवस्थित प्रमाणात त्याला वाळला चारा, त्याच्याबरोबर हिरवाई चारा
अशी त्याची चांगली निगा राखली पाहिजे. तर हं, बाकी पेंड ही तर काही सगळेजण देतातच, हं, त्यात पण ती पण चांगल्या दर्जाची खाऊ घातली पाहिजे सारखी ही मशीनला. हं, हं, गहूबुशी नसेल तर हा मक्याचा बरडा, हं. हीच काळजी घ्यायची त्यांची, दुसरं काय नाही. अं, आणि मधून अधून 15 दिवसाला गूळ, मोहरीचं तेल, हं, हं. ह्या गोष्टी तुम्ही खाऊ घालायच्या गुरांना. ते कशा प्रमाणात असतात, म्हणजे कशा देतात? 15 दिवसाला एका म्हशीला 250 मिली तेल ठीक आहे, हं. आणि गुळ एक खायला तेवढे अर्धा 1 किलो एका म्हशीला द्यायचा. 15 दिवसात मी किती? हां, पण महिन्यातून 2 वेळा द्या चालेल. महिन्यात? आणि चांगला दुधाचा धंदा असेल, दुधाला रेट व्यवस्थित असेल तर 10 दिवसाला पण द्या चालतंय. हो. हे मोराची म्हशी आहे ती वेल्यापासून किती दिवस दूध देते, त्या आठवताना तुम्ही कशा आठवता म्हशी? मोरा म्हैस येलेली जी आहे ना, हं, ती साधारणपणे 7-7.5 महिन्यापर्यंत दूध देते. हं, हं, आणि शेवट ह्यांना आठवताना 8 लिटरवर आठवावं लागतं एका टायमाचं दूध. हं, हां, बळबळ आठवायला लागतं त्यांना. हं, 8 तर आटत नाहीत. हं, हो, 7 महिना दूध देतात. 7 ते 8 महिना म्हणलं तरी चालेल. हं, हं, हो, दुधाचा काळ जास्त आहे मोराचा. हं. ह्यांचं वासरू संगोपन, रेडी संगोपन वगैरे केलं? नाही, मी पहिल्यापासूनच दुधावरच फोकस असल्यामुळे मी लहान मोठे काही केलेले नाहीत. आता 1-2 केलेत, यावर्षी तयार झालेत. हं, जर त्यांचं संगोपन करायचं असेल तर त्यांना व्यवस्थित दूध हे पाजलं पाहिजे. हं, आणि त्यांना पण चांगलं सांभाळावं लागतं, तरच म्हैस पण दूध देते. कारण रेडी जी काय रेडा आहे ती व्यवस्थित सांभाळला हं, तर म्हैस दूध देणार. हं, कारण दररोज पाणवायला तरी सोडायला लागते. हं, हं. आणि जर नाही सांभाळलं तर मग दूध देत नाहीत मग, कारण त्याच्या आशेनं तर दूध देतात ना जास्त दिवस. हं, हं. हां पानवायला म्हणजे तुम्ही म्हशीला पाजता का रेड? हां, डायरेक्ट म्हशीला पाजतो. हं. पाना केल्यानंतर थोडंसं पाजून हं, अंदाजाने आपलं सोडतो बाजूला त्याला. हं, हं. म्हणजे ते रेडकू ठेवायचं लागते म्हणाले? हो, कंपल्सरी ठेवायचं, कधी त्याला विकायची चुकी करायची नाही. हं. नाही तर म्हैस दूध देत नाही. नाहीतर म्हैस अजिबात दूध देत नाही, कारण ती दूध त्यांच्यासाठी तर असते ना, आपल्यासाठी काय आहे. हं, हं. आता एखाद्या नवीन जर तरुणाने या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर कशी सुरुवात केली पाहिजे त्याने? आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आहे. जर गुंतवणुकीची तयारी असेल हं, तर तुम्ही 5 म्हशी 10 म्हशीपासून करा. एकदमच नॉर्मल परिस्थिती असेल तर 2 म्हशींपासून करा. 6 महिन्याला परत दुसऱ्या 2 घ्या. हं, तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, काही अडचण नाही. घेताना चांगल्या किमतीच्या घ्या, हं, चांगल्या दूध देणाऱ्या बघून घ्या, स्वतः धार काढून घ्या, म्हणजे फसवणूक होणार नाही. आणि परत तुम्ही निगेटिव्ह होऊन दुसऱ्या 10 लोकांना सांगणार नाही. हं, एकतर याच्यात पहिलीच निगेटिव्हिटी आहे, म्हशी दूध देत नाहीत, दूध देत नाहीत, दूध देत नाहीत. आमचं वडील म्हणते तर सल्ला म्हशी पालन करणाऱ्यांचा घ्या, ज्याला म्हैस कसली असते ही माहीत नाही त्यांचा सल्ला घेऊ नका. हं, मग ही नवीन तरुणांनी काळजी घेतली पाहिजे एवढ्या गोष्टींची. हं, हं. आणि कसं आपली अवकात लायकी 5-10 म्हशीची असते, हं, मग तुम्ही 100-150 म्हशीच्या गोट्यांना भेट देऊ नका, कारण तिथं भेट देऊन तुम्हाला काही साध्य होणार आहे. हं, हं. त्याचा मोठा कारभार आहे, ती मोठं बोलणार. तुमची कॅपॅसिटी तर 2च म्हशींची आहे. हं, हं. त्याच्यामुळं 2 म्हशीपासून 5 म्हशी 10 म्हशीने सुरुवात करा, हं, हं. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार. म्हैस खरेदी करताना काय बघितलं पाहिजे म्हशीत? म्हैस खरेदी करताना कोण दात बघत असेल, कोण कासाची साईज बघत असेल, कोण मणक्याचा गॅप बघत असेल, कोण मागणं साईज बघत असेल. हं, मग आम्ही पण हे सगळं बघतोच. त्याच्याबरोबर आम्ही तसलं काही न बघता स्वतः 3-4 टाईम धार काढूनच म्हैस खरेदी करतो. हं, त्यामुळं असं काही मी सांगू शकत नाही, ही बघा ती बघा असं काही नाही सांगायचं. हं, स्वतः धार काढा 3-4 टायमाची आणि घ्या. मी स्वतः काही खरेदी करत नाही, माझं वडील जातात, त्यांचाच तुम्हाला सगळा अनुभव सांगतोय मी. हं, हं. हां. आणि जरी कुणाला नवीनला म्हशी घ्यायच्या असल्या हं, तर आम्ही स्वतः काय व्यापारी नाही, पण जिथून आम्ही आणतो तिथला तुम्हाला पत्ता देतो, तिथं जावा, फसवणूक होत नाही, काय नाही. हं. राहायची व्यवस्था, फिरायची व्यवस्था करते. 3-4 टायमाच्या धारा काढून स्वतः म्हशी घेऊन या. आणि ती माणूस पण तुम्हाला एवढं फिरवतोय म्हणल्यानंतर त्याचे काय तुम्ही जे काय ठरलेलं आहे ते देऊन टाकायचं. हं, हं. हां. ह्या म्हैस पालन व्यवसायातनं प्रगती होती का? 100% प्रगत होती. आमचा 30-35 लाख रुपये किमतीचा बंगला तुमच्या समोर आहे. हं, त्याच्यामुळे प्रगती होती काय ही काही विचारायचा प्रश्नच नाही. प्रगती होत असल्याशिवाय मी इथं गुंतून राहिलो नाही ना. हं, हं. हां. किती दिवसापासून हे व्यवसाय चालू आहे आपला आता? एक साधारणपणे आता 4 वर्ष झाले. कोरोनाच्या आधी 1 वर्षापूर्वी चालू केलं होतं. हं, आता एक 4-4.5 वर्ष झाली आहे. हं, हं. काय काय प्रगती झाली आहे व्यवसायातनं? सगळंच काही सांगू शकत नाही, पण माझा बंगला तुमच्या समोरच आहे 30-35 लाख रुपये किमतीचा. हं, हं. बाकी आहेच तर चालूच असतं. ह्या 20 म्हशीतनं महिन्याला प्रॉफिट किती राहते निव्वळ? आमची पगार साधारणपणे महिन्याला 2.5 लाखाच्या आसपास बनते. हं, आम्ही महिन्याच पेमेंट एकदाच आणतो. हं, हं. 1 लाख रुपये खर्चाला जातात. गाडी, बाकीचं आमून हे सगळं. दवाखाना शून्य आहे आमचा. हं,
1 लाख 1.5 लाख रुपये आम्हाला महिन्याला राहतात. आणि याच्या आधी 2 लाख रुपये राहत होते जेव्हा आमचं दूध पण 180-175 लिटर जात होतं त्यावेळेस. पैसे राहतात असं काय नाही. फक्त कसं आहे लोकांना जर्शी आपल्या इथं कसं लोकलला जर्शीचं भूत आहे. पण त्याला पण माहिती असते की खरंच किती राहते, पण ती सांगत नसते. ते बाहेर उगा झाकून घ्यायचं असते असा विषय आहे. काही सुद्धा राहत नाही. गाई पालनातून म्हैस पालनात काय फरक वाटतो? चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी केली गायांच्या बराबरीनं दूध देते त्या. आता आमच्याकडे सगळ्या म्हशी 16 पासून 22-23 पर्यंत आहेत त्या. मग गाईच्या दुधाला आजचा 25 रुपये भाव आहे, आमचा 55 रुपये भाव आहे. मग आम्हाला फॅटवर तसा रेट मिळत नाही तर तसा पण अन्याय आहे आमच्यावर. फॅटवर दूध जात नाही आमचं. मग कुठं 25 रुपये आणि कुठं 55 रुपये आणि खात्यात तेवढंच दोन्ही पण. त्याला मेंटेनन्स आहे दवाखान्याचा, हिला 0 मेंटेनन्स आहे. हा फरक आहे. विचार केलास तर गाई 100 मधले 60 रुपये खाती, म्हैस 100 मधले 30 रुपये खाती, 70 रुपये आपल्याला देते. ह्या व्यवसायातून आता पुढचं टार्गेट काय आहे तुमचं? या व्यवसायातून पुढचं माझं 50 म्हशीचं टार्गेट आहे. एक ड्रीम आहे म्हणजे दिवसाचं 500 लिटर दूध जायला पाहिजे. मी तिथपर्यंत करणार आहे. आणि 500 लिटरला पोचल्यानंतर मी स्वतःच बाय प्रोडक्ट वगैरे बनवायला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत सगळा एक्सपिरियन्स पण होत आहे माझा. हो. नवीन तरुणांसाठी तुम्ही या व्यवसायाबद्दल काय मार्गदर्शन करा? नवीन तरुणांसाठी जसं की आता माझ्यात जे काय वयाचे असतील, जॉबला विचार करत असतील किंवा जॉबला असतील, त्यांच्यासाठी माझं सांगणं असं असेल, कुठंही 15-20 हजार रुपयासाठी पुणे मुंबईला न जाता स्वतःच्या घरी राहून 2-3 मशीनपासून तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला घरी राहून तुम्ही 30-1 हजार रुपयाचा इन्कम चालू करा आणि हळूहळू प्रगती करत राहा. असं तरुणांसाठी हाच माझा सल्ला राहील.